तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात आज मातंग समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मागासवर्गीय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत मातंग समाजाच्या वतीने मलकापूरमध्ये एक भव्य आणि प्रचंड मोर्चा काढण्यात आला। मातंग समाजाचे नेते विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाने संपूर्ण शहर घोषणाबाजीने दणाणून सोडलं होतं। आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या न्याय मागणीसाठी मातंग समाज आता आक्रमक झाला असून थेट रस्त्यावर उतरला आहे। मलकापूर रोडवरील जनता विद्यालय येथून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली। हातात आरक्षणाच्या मागण्यांचे फलक आणि जोरदार घोषणाबाजी करत हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर संपूर्ण परिसराला आंदोलनाचे स्वरूप आले होते। मोर्चाच्या समाप्तीनंतर मलकापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सदर समितीच्या अहवालाचा हवाला देत मातंग समाजाला त्यांचा हक्क तातडीने देण्यात यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मातंग समाजाला उपवर्गीकरणाचा लाभ मिळणार का आणि राज्य शासन या इशाऱ्याची दखल घेऊन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता आनंद जवंजाळ, मलकापूर। हा मोर्चा जो आहे आजचा, हा मोर्चा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी आज काढण्यात आलेला आहे। वास्तविक उपवर्गीकरण या राज्यामध्ये लवकरच लागू व्हायला पाहिजे होतं, कारण सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट डायरेक्टिव्ह आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्टिव्हच्या अनुसार देशातल्या अनेक राज्यांनी उपवर्गीकरण सुरू केलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये हा शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांना मानणारा महाराष्ट्र आहे, अशी अपेक्षा होती की या राज्यामध्ये उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू होईल, परंतु दुर्दैवाने ते झालं नाही। म्हणून शासनाचे कान उघडण्यासाठी, शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या या मोर्चाचं आज आयोजन करण्यात आलं होतं। काय मागणी आहेत? मागणी एकच आहे की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं या राज्यामध्ये लागू करावं। आता आमचा अंत पाहू नका, आता आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, आता आम्ही माघार घेणार नाही, मागे जाण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो नाही आहे। तुम्ही जर आमचं ऐकलं नाही किंवा सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या राज्यामध्ये उभं केलं जाईल। उपवर्गीकरण